भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला समर्थन दर्शवले। अनुसूचित जातींमधील 59 जातींचं उपवर्गीकरण करून वंचितातील वंचितांना न्याय मिळावा अशी त्यांची भूमिका आहे। 2009 मध्ये भालेराव यांनीच पहिल्यांदा विधानसभेत उपवर्गीकरणाचा मुद्दा मांडला होता। काय म्हणणं आहे तुमचं आणि नेमका काय आरोप आहे? खरं तर अनुसूचित जातीमध्ये अबकड उपवर्गीकरण व्हावं ही अनेक दिवसापासूनची जी मागणी आम्ही लावली होती ती खऱ्या अर्थानं सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईननुसार उपवर्गीकरण करण्यासाठी आदेशित झालेलं आहे आणि सर्वतोपरी सर्व राज्यामध्ये ते लागू झालेलं आहे। बऱ्यापैकी राज्यांनी ते स्वीकारलेलं आहे, त्या ठिकाणी लागूही केलेलं आहे। आता महाराष्ट्र राज्य त्या ठिकाणी उपवर्गीकरण लागू करण्यासाठी माजी न्यायाधीश बदर समितीची एक समिती नेमलेली आहे आणि त्या अहवालानुसार आता पुढची प्रक्रिया सुरू आहे। परंतु या ठिकाणी आज रोजी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आमचेच समदुःखी समाज बांधव एक वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी विरोध करताना दिसत आहेत। खरं तर हे दुर्दैव म्हणावं लागेल। लॉर्ड बुद्धा या नावाने चॅनल तयार करून त्या चॅनलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये एक विध्वंसकता कशी पसरेल, समाजामध्ये अराजकता कशी माजेल आणि एका समाजामध्ये कशा पद्धतीनं विघ्न संतुष्ट म्हणून एकमेकावर हाणामारी करतील अशा पद्धतीची सूड भावनेची यंत्रणा तयार करून जर प्रचार प्रसार माध्यम जर करत असतील आणि होत असेल तर मला वाटतं एक सामाजिक न्यायमंत्री म्हणून काम केलेले राजकुमार बडोले आजही लोकप्रतिनिधी म्हणून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ते काम करत आहेत आणि लोकप्रतिनिधी म्हणून एक कायदे विधिमंडळाचे सदस्य आहेत। खरं तर समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही हे लोकप्रतिनिधीचं पहिलं आद्य कर्तव्य असताना लॉर्ड बुद्धा नावाच्या चॅनलच्या नावाखाली अत्यंत घेलोना कार्यक्रम म्हणजे कुठल्याही समाजाला न पटणारी ही व्यवस्था त्या ठिकाणी तयार करून मातंग समाज, चर्मकार समाज, मेहतर समाज, बुरुड समाज, मांगारुडी समाज, महार समाज, बौद्ध समाज, नवबौद्ध समाज अशा पद्धतीची दरी तयार करून 59 जातीमध्ये तेढ निर्माण करून हे महाषड्यंत्र रचलं जातं आहे। मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि महाराष्ट्राच्या दुसऱ्या उपमुख्यमंत्री माननीय सुनीत्राजी पवार साहेब यांना मी विनंती करतो सर्व राज्य सरकारना की तात्काळ राजकुमार बडोलेंना ताकीद द्यावी, त्यांना समज द्यावी आणि त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।